स्वामी समर्थ मंडळी श्रींचे सेवकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्योतिबाच्या नावानं चांगलं आज आपण ज्योतिबाचे खेटे कधी सुरू होणार व त्यामागील कथा बघणार आहोत। पण तुम्ही जर ज्योतिबाचे भक्त असाल तर अजून नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। 16 फेब्रुवारी 2025 पासून ज्योतिबाचे खेटे सुरुवात होणार आहे। तर ज्योतिबाचे खेटे म्हणजे काय ते बघू। माघ महिन्यात भाविक 5 रविवार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर पायी जाऊन देवाचे दर्शन घेतात। यावेळी मोठी यात्रासुद्धा भरते। यालाच ज्योतिबाचे खेटे असे बोलतात। याबाबतची एक आख्यायिकासुद्धा आहे। पूर्वी केदारनाथ दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले। हे करवीर निवासी महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि तिने देवाला केदारनाथाला न जाण्याची विनंती केली। तेव्हा केदारनाथाने ज्योतिबा डोंगरावर राहण्याचं कबूल केलं आणि तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबाचा डोंगर अशी पायी चालत खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली। पूर्वी फक्त कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालत, पण आता कोल्हापूर शहराबरोबर संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधूनही भाविक सुद्धा मोठ्या संख्येने खेटे यात्रेमध्ये सहभागी होतात। यंदा रविवार 16 फेब्रुवारी 2025ला पहिला खेटा भरणार आहे। कोल्हापूरहून भाविक पायी चालत ज्योतिबाला येतात। ज्योतिबा डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून जातात। चांगभलचा एकच गजर डोंगर घाटात घुमतो। रविवारी पहाटेपासून मंदिरात भाविक मोठी गर्दी करतात आणि तिथेच भाविकांना प्रसाद वाटप होतो। कोल्हापूरच्या अंबाबाईला दैत्यसंहारात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेला आले अशी कथा केदार विजयात दिली आहे। ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज असून हातात खडग, डमरू, त्रिशूल, अमृतपात्र या आयुधासह आहे। अश्व हे त्यांचे वाहन आहे। श्री ज्योतिबाने कोल्हापूर डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात। 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचं स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केलं आणि म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात। श्री ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट, घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे। पालखी सोहळे, पूजा, आरती सोहळा यामध्ये उंट, घोडा, हत्ती याचा सहभाग असतो। ज्योतिबाचे वाहन म्हणून घोड्याला पहिला मान असतो। प्रत्येक शनिवारी ज्योतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते। मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत पूजा उतरेपर्यंत उभा करण्यात येतो। दर रविवारी दुपारी 12 वाजता आणि रात्री 8:30 वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्याला हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। ज्योतिबाच्या नावानं चांगलं